जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या दुनियेत कोटींच्या उलाढाली करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार मंडळी, एका सिनेमाची टीम सज्ज झालेली आहे त्यांच्या सिनेमाचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रमोशन करण्यासाठी. चला बघूया त्यांच्या या प्रमोशनमुळे त्यांच्या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ऐका 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 दादा दादा ऐका ऐका हो दादा ऐका ऐका काका 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 कुठे आहात काका दादा. येस दादा ऐका ऐका सगळ्यांनी नीट ऐका. छत्रीत ये हा सिनेमा बघितला असेल, छत्रीत ये हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला MSJ ब्रँडची ही छत्री मिळणार आहे फ्री. तिकीट दाखवा छत्री मिळवा, तिकीट दाखवा आणि छत्री मिळवा ऑफर आहे मित्रांनो. मित्रांनो सगळ्यांनी ऐका, लवकर लवकर या. छत्रीत ये हा सिनेमा बघितला असेल प्लीज हा सिनेमा बघा. खूप भारी सिनेमा आहे, रोमॅन्टिक कॉमेडी असा हा सिनेमा आहे. छत्रीत ये हा सिनेमा बघा. ही छत्री फ्री आहे. काका ओ काका पिवळे टी शर्ट काका या ना या ना या ना. नाही 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 काय या ना तुम्ही, या तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या ना. छत्रीत ये. हो काका ते दगड खाली ठेवला मारता कशाला? मी सहज बोललो. सॉरी सॉरी नाही नाही बोलणार नाही. सॉरी चुकलं माझं. सॉरी. बोरं विकतोय की काय? हा सिनेमा आहे ना आपला, काय चालू आहे ते काय बघ ना. कुत्र्या मांजराची किंमत नाही आपल्याला, तसे बघतात आपल्याकडे सगळे. पहिला मान्य आहे ऍक्टिंग मध्ये आपण पापं केलेत थोडी, पण ही शिक्षा नाही पाहिजे आपल्याला. तुकरेट संकल्पना आहे. प्रमोशनसाठी छत्र्या विकतोय आपण, कसे बघतात आपल्याकडे लोक. रमेश दादा शांत हो ना तू. ह्या सगळ्या हिरोईन हिरोला दादा का बोलतात मला कळत नाही. रमेश कसा चालणार पिक्चर आपला? रमेश कुठली सवय आहे तुमची? दादा दादा मुद्दा काय आहे? हे बघ आपले सर आहेत की नाही, राजपूत सर जे डिरेक्टर आहेत, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? त्यांनी सांगितलं की छत्री हॅमर झाली पाहिजे. हेच चुकीचं आहे ना. छत्री आहे ना ती, हॅमर कशी झाली पाहिजे? छान आहे दादा तुझा सेन्स ऑफ ह्युमर. त्याच्यामुळेच रस्त्यावर आहे आपण. नाही तरी पण ऐक ना दादा, मुद्दा काय आहे? हॅमर झाली पाहिजे म्हणजे पोहोचली पाहिजे सगळ्यांपर्यंत, छत्री पोहोचली पाहिजे. कारण सिनेमाचं नाव आहे छत्रीत ये, बरोबर ना? म्हणून आपण छत्र्या वाटतो. एवढं काय चिडचिड करण्यासारखं आहे? मला कळलं. छत्रीत ये असं नाव आहे म्हणून आपण छत्र्या विकतोय. एक्झॅक्टली. कुशीत ये असं नाव असतं तर सगळ्यांना कुशीत घेतलं असतं आपण. रमेश मी काय म्हणते, हे आपले सर गेलेत ना, राजपूत सर गेलेत ऑडियन्सचा रिव्ह्यू बघायला. ते बाहेर आले की कळेलच ना सिनेमा लोकांना आवडतोय नाही आवडते. ऑडियन्सचा रिव्ह्यू ऑडियन्स पाहिजे ना त्यासाठी. फक्त 9 जण येतात, ते पण राजपूत सरांना धरून, आणि त्यात 2 डोअर कीपरच आहेत. चेतुदी म्हणूनच तर आपल्याला प्रमोशन करायचंय. कधी संपवणार याला? कधी थांबवणार याला? किती दिवस सहन करणार तू याला? दादा ठीक आहे ना, आता करावं लागतं सिनेमा काका! म्हटल्यावर आपल्याला करावं. आले आले सर, कोणतरी आले. हॅलो 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 काका. नमस्कार नमस्कार सर. छत्री कितीला दिली? नाही काका छत्री विकायला नाही ठेवली आहे. मग? तिकीट दाखवा आणि छत्री मिळवा. अच्छा हा. आहे चाल भारी. हे घ्या. नाही काका हे बसचं तिकीट आहे, हे नाही चालणार. हे नाही चालणार? नाही, नाही. अरे बापरे. हे घ्या मग. ट्रेनचं आहे. काका असं ही तिकीट नाही, असं नाहीये. हं? छत्रीत ये. अरे मग चला. काका काय? काय काका थांब. काय सकाळी काय खाऊन आलात तुम्ही? तसं नाही. अहो त्या बोलल्या छत्रीत ये. छत्रीत ये आमच्या सिनेमाचं नाव आहे. अच्छा सिनेमाचे ऐका पूर्ण ऐका काका आधी. सिनेमाचं नाव धरपकड असतं, तिला धरलं असतं का तुम्ही? ऑब्विसली. याची काय काय तुम्ही? काय? मी ठरवता, माझे काय नाही. नाही, आमचं शांत राहा. आम्हाला म्हणायचंय की आम्ही प्रमोशन करतोय, आमच्या सिनेमाचं नाव आहे छत्रीत ये म्हणून आम्ही छत्र्या विकतोय. एक प्रमोशनचा नवीन फंडा काढलाय जेणेकरून आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तुमच्याकडे तिकीट नाहीये का? मग हे बघा ना, इकडे तिकीट विंडो आहे, तुम्ही तिकीट विकत घ्या, सिनेमा बघा, मग तुम्हाला लगेच छत्री पण मिळेल. मला नाही सिनेमा बघायचा. ऍक्च्युली मला छत्री पाहिजे होती, पण डिझाईन लयच घाणेरडा आहे होय.
ऍक्च्युली छत्री चांगली आहे पण डिझाईन लय घाणेरडा आहे. ओ काका काका ते डिझाईन नाहीये. डिझाईन वाटतंय का? आम्ही आहोत ते. आमचं पोस्टर आहे सिनेमाचं. मग याच्यात सई प्राजक्त नाही आहे काय? नाही नाही प्राजक्त माली, सई तामणकर. त्या या सिनेमात नाहीये. हा मग घ्या त्यांना. खरंच चालेल ना सिनेमा. ते आमच्या सिनेमात नाहीत म्हणून त्या पोस्टरवर नाहीयेत, लक्षात घ्या. अच्छा आम्ही तिघे सिनेमात आहोत म्हणून आम्ही पोस्टरवर हा. आहोत. असं आहे. श्रमेश दादा मी जरा बोलू का? ऍक्च्युली छत्री बोला, बरी बोला, बोला. जगतमाता बोलली जातं. थांब ना जरा. हॅलो काका. हॅलो. हाय हाय. कसे आहात तुम्ही? मी जाम भारी आहे. नमस्कार. तुम्ही कसे आहे? मी पण छान. अरे किती दिवसांनी भेटले आपण? पहिल्यांदाच भेटतोय काका. पहिल्यांदा. पहिले हा. ऐका ना मी काय म्हणते, हे पोस्टर बघताय ना तुम्ही सिनेमाचं, हा. त्या सिनेमात आम्ही आहोत आणि हा सिनेमा आहे की नाही आम्ही सगळ्यांनी खूप मेहनतीने केलाय. कशाला? काय माणूस आहे? प्रेक्षकांसाठी ऑडियन्ससाठी केलाय, तुमच्यासाठी केलाय. प्रेक्षक बोलले तुम्हाला आमच्यासाठी सिनेमा करा म्हणून. कशाला तुम्ही एवढी मेहनत करता म्हणत? पण हे असतं ना काका, पॅशन असतं ना आम्हा कलाकारांचं. आम्हाला असं वाटतं ना सिनेमा करावं. अरे श्रमेश पण दादा बघ कोणी ना. पॅशन करायचं काय? कशाला गेली? मी त्याच्या बोलते म्हणून घे आलं ना अंगावर आता. बघ ना, बोल ना त्यांच्याशी. काय काय कसं बोलणार काय ते? बोलतात? ती आहेत काहीतरी. हॅलो इकडे या तुम्ही जरा इकडे. तुम्ही या सिनेमामध्ये आहे? हो मी आहे या सिनेमात. मी हिरोईनच्या मैत्रिणीचा रोल केलाय. तुम्ही मग हिरोईन कोण आहे? मी काका. अच्छा तुम्ही हिरोईन आहे आणि हिरो? बघा मी आहे. अरे बापरे. छत्रीत तोंड लपून फिरणाऱ्या लोकांबरोबर सिनेमा केलाय या लोकांनी. नाही मी काय म्हणतो अजून वेळ गेली नाही. अरे प्राजक्त माली आणि सई तामणकरांना घ्या. अरे कशाला काका? त्या दोघींनी चित्रपट करायचे असं काय कोणी लिहून ठेवलंय का? बाकीच्यांनी कामच करायची नाहीत. आम्ही चित्रपट करायचेच नाहीत. असं नाही. आणि नाही काका, सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे, आता रिलीज झालाय सिनेमा आतमध्ये. तेच तुम्हाला सांगतोय, तिकीट घ्या आणि सिनेमा बघा. हा हे नाटक नाही आयत्या वेळी रिप्लेसमेंट करायला याला घ्या त्याला घ्या असं नाही होऊ शकत काका. सावकाश. सांगतोय ते कळतच नाहीये त्यांना मगाचपासून. रिलीज पण झाला. राहिला सिनेमा बघितलास ना? हो. त्याच्यात तुझं काम बघितलंस ना? अखंड तांडव करण्यासारखं नाहीये ते. थांब जरा. रमेश अरे तू 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 ह्याच्यामधलाच आहेस? नाही नाही नाही, मी ह्या सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर आहे. अरे तू ऍक्च्युली हिरो पाहिजे होतास बस रे. काका मी प्रयत्न करतोय पण काय माझं काही घडत नाही. अरे या सगळ्यांचं होतं तर तुझं का नाही होणार? काका, मला नाही ना बघायचंय. तुम्हाला बघायचं नाही ना? निघा ना तुम्ही. निघा ना तुम्ही. कशाला थांबलाय? तसं नाही. निघा ना तुम्ही. रमेश Actually मला कसे बोलतात अरे ते? शांत होश रमेश. तू पण ट्रायलला सिनेमा बघितलास ना? मग ही वेळ आहे. ही वेळ आहे आपली खुन्नस काढायची. तू सुरू केलंस ना? मग तू कशाला बोलते आता? दादा दीदी नका भांडू, मला भीती वाटते. प्लीज नका भांडू. तो बघ पडेल त्याच्यात. लाल छत्री मिळेल काय? नाही सगळ्या काल्या छत्री आहेत यांच्याकडे. आणि पिक्चरचं नाव काय माहितीये तुम्हाला? धोत्रात ये. काय काका धोत्रात ये? मगाचपासून सांगतोय तुम्हाला ऐकूच येत नाही का? तुम्हाला समजून घ्यायचं नाही, मला कळत नाही. छत्रीत ये असं नाव आहे. छत्रीत ये नाव. पाय घे. पिक्चर केल्यानंतर तुम्ही छत्री विकता वाय. मग एवढी घाणेरडी ऍक्टिंग पिक्चर मध्ये करायची कशाला? अरे ए जामपाव. जामपाव काय? कोण आहे कोण? हा आहे कोण? चंकलेश. काय? चंकलेश. अंकलेश? फिरायला भीती नाही वाटत या नावाने? अंकलेश नाव आहे? हा? आधी बघा तरी काय चालू आहे ते, नंतर या मत द्यायला. सिनेमाचं प्रमोशन करतोय मी. छत्रीत या नावाचा सिनेमा आहे आमचा. हा त्याच्याबद्दल बोला. सिनेमा बघा. एक मिनिट. हा डोक्यावर नूडल्स आणलेला कोण आहे? कोण आहे कोण? हा हिरो. असं नका त्याच्या. असतंय ते. असून पण सांगताय? हिरोईनची मैत्रीण. हसण्यासारखं काहीच नाही. पाय घे. हे असे सिनेमावाले प्रयोग करतात माहित होतं, पण एवढे अंगावर येणारे प्रयोग करतात हे माहित नव्हतं. एवढा प्रयोग ना कथानकामध्ये तरी करायचा, काहीतरी घडलं तरी असतं.
रमेश दादा कसे बोलतायत यार हे आपण इतके वाईट होत का आपण वाईट नाहीये, आपण ज्या पद्धतीने प्रमोशन करतोय ना ते चुकीचं आहे. एक्सक्लुझिव्हिटीच नाही काय, झिरो. आता दादा मी बोलतो बोल जरा. सॉरी मी दादा बोला. ऐका ना, खरंच आमचा सिनेमा खूप भारी आहे. एकदा तिकीट काढा, तिकीट दाखवा आणि ही छत्री फुकट आहे, घेऊन जा ना तुम्ही प्लीज. अरे बाबा, तुम्ही फेरीवाल्यासारखा सिनेमा विकताय त्याच्यावरून कळतंय तुमचा सिनेमा घाणेरडाचा आहे. त्याच्यापेक्षा मी सांगतो ऐक, मला ना तुम्ही छत्रीचे पैसे घ्या आणि छत्री द्या, सिनेमाचं तिकीट फ्री द्या. म्हणजे कसं आहे, माझे जे पैसे आहेत ना ते चांगल्या कामासाठी उपयोगाला आले, ह्याचा मला आनंद मिळेल. तुम्ही समीक्षक आहात का? मग अगोदर सिनेमा बघा ना, सिनेमा बघा आणि मग ठरवा. हा अरे बाबा, पण मी समज आत गेलो आणि सगळं माझ्या जीवावर बेतलं, मग मी काय करायचं? अरे वाटेल ते त्याच्यापेक्षा मी सांगतो ना, तुम्ही अगोदरच गाईस गाईस काय सर काय का इंटरव्हल झाला आतमध्ये 5 मिनिटात होईल. अमेझिंग, वा. अफलातून, काय जबरदस्त. रमेश माय बॉय, यू जस्ट टोल द शो. काय बोलताय? अरे अरे तुमची ऍक्टिंग बघता बघता माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. ढसा ढसा रडत होतो मी. सर आपला रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा आहे, तुम्ही रडत का होता सर? भारावून गेलो मी, भारावून गेलो. यांना बिग स्क्रीनवर बघितल्यानंतर असं झालं, मला भरून आलं. हो, सर ऑडियन्सची रिॲक्शन काय आहे शांत आहेत. झोपलेत? नाही झोपले नाही, स्तब्ध आहेत, स्टंड आहेत, एकदम बघतायत. बघितलं ना त्यानं, हलवून बघितलं हो ना? हो हो. सर पण सर मला प्रश्न पडलाय, एवढी टॉप कॉम्पिटिशन असताना आपला सिनेमा चालेल सर? पण डोंट वरी अबाउट द कॉम्पिटिशन. ऑडियन्सला काय आवडेल ना ते नाही सांगता येत. यू नेव्हर नो द ऑडियन्स. अँड ॲज फार ॲज द कॉम्पिटिशन इज कन्सर्न, लम्हे आणि फुल और काटे एकाच दिवशी रिलीज झाले होते. Yes. लोकांना वाटलं होतं लम्हे हिट होईल, पण अंडरडॉग, फुल और काटे हिट, आणि ओव्हरनाईट अजय देवगण स्टार झालाय. आपल्या पिक्चर बद्दलही तेच होईल. बस. अरे छत्र्या किती गेल्या? हा, एक गेली सर, फक्त एक? वाया गेली. तार तुटली ना तिची, हो. तिकिटावर काहीच नाही गेलं सर. अरे, ठीक आहे, सर. जातील. आणि ही 2 माणसं आलेत सकाळपासून. हा चंकलेश आहे कोणतरी, आणि तो दुसरा एक. आणि खूप काय प्रश्न विचारत सर हो. त्रास देतात तेच, त्रास सतवतात खूप. काय घेत तर काही नाही. ओके, आय टॅकल देम. हे प्रेस्टिजियस ऑडियन्स, सिनेमा बघा ना आमचा. तुमचा सिनेमा? हो. तुम्ही कोण आहे सिनेमाचे? वेल, आय एम द डिरेक्टर. तुम्हाला एक सल्ला देऊ काय? तुम्ही ना या छत्र्याच विका, त्याच्यावर जास्त प्रॉफिट होईल तुम्हाला. एकंदर हे सगळं चाललंय ना तुमचं, त्याच्यावर मला असं वाटतं. मी तुम्हाला एक सल्ला देतो. त्यापेक्षा तुम्ही ना फॅमिली सोबत ही फिल्म बघा. 5 तिकीटं घ्या, 5 छत्र्या घ्या. मी गॅरंटी देतो, नंतर तुम्ही ना कॉलनी घेऊन याल तुमची ग्रुप बुकिंग साठी. नाही मारायला घेऊन येऊ जास्त. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. सॉरी. सर, प्रेक्षक सर. दादा, तुम्ही पिक्चर बघितला? कसा वाटला? बने शूट कर. तरी आलाय बघ. कसा वाटला पिक्चर? तू कोण आहे? आय एम द डिरेक्टर. तू कोण आहे? आय एम द डिरेक्टर. माझं म्हणजे काय झालं दादा? हा पिक्चरचा हिरो आहे ना? हो सर. आतमध्ये पण यालाच बघायचं, बाहेर पण यालाच बघायचं. पैसे मारू नका. आता काय? माझ्या तिकिटाचे पैसे. ही पिक्चरची हिरोईन आहे ना? हॅलो तू ऍक्टिंग नको करू, पांजावरती नाव टाक. ऍक्च्युली ते काम तुम्ही केलं पाहिजे. माझ्या पैशाबद्दल कर. माझ्या तुला कुठं तरी बघितलं. ए, तू कोण आहे? तू पिक्चर मध्ये होती? होती सर काय लोन केलं तू? हिरोईनची मैत्रीण. तू सर तू आता तू मर. तुला लाईफ टाईम या पिक्चर मधूनच मिळणार. दादा, मारू नका. दादा
परत एकदा फिल्म बघा, तुमचा व्ह्यू चेंज होईल. ओ दादा काय पिसाली आहे काय? एकदा पिक्चर बघितल्याने त्यांची जीभ जड झाली आहे. काय तुम्ही सांग- ओरिजिनल आहे करणं काय असं आहे. आणि तू परत पिक्चर डिरेक्ट केला ना, ती जी छत्री दिली होती ना मला ती उघडेल मी. दादा काय बोलतात तुम्ही? असं काय बोलतात मला पिक्चर बघायला सांगतो. दादा बघ क, बघा. बघ मला पिक्चर ऐका दादा हॅलो कुठे चालला तुम्ही? ऐका ना तुम्ही मी तुम्हाला तिकीट देतो, पिक्चर बघा, नंतर पैसे द्या. दादा ते काय बोलली ऐकलं नाही का तुम्ही? काय आता तू मर. चला जाऊया आपण. अरे, बरोबर नाही हो सिनेमे. काय आता तुमच्या खांद्यावर टाका. ए, रमेश 200 रुपये आहेत तुमच्याकडे? कशाला? आपण तिकीट काढू, बसू, नाही तर शो कॅन्सल होईल यार. 5 लोक तर पाहिजे ना. आपला सिनेमा आपण आपल्याच पैशाने बघायचा? हो येड लागले? वर्ड ऑफ सकाळपासून उपाशी बसलो इथे, एक साधा वडापाव नाही खाल्लाय. नाही. त्यापेक्षा आम्ही वडापाव खातो. चला ये. मी माझा आपापला TTM करूया. रमेश अरे star चल. आहेस तू. अरे यार सर अं? छत्र्यांचं काय करायचं सर? अरे यार तू छत्र्यांचा सोड यार, मला पिक्चरचा पडलाय, छत्र्यांचा पडलाय तुला. तू प्रोड्युसर डोकं खाईल माझं. सर सॉरी असिस्टंट म्हणून मला ना अख्ख्या प्रोसेसमध्ये काहीतरी सांगायचं होतं सर, पण सांगता नाही आलं. आज सांगतो सर. बोल फील फ्री. सर आपल्या पिक्चरमध्ये काय घडलंय माहिती सर? काय? पिक्चर व्हेरी गुड टीम वर्क. तुम्ही सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलं. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा? मस्त मजा आली, मस्त कॉन्सेप्ट होती. आपले आर्टवाले जे आहेत ना ते वेगवेगळ्या युक्त्या करून ते इतकं सजवतात माहोल, तर एकदा आपल्या आर्ट डिपार्टमेंटसाठी टाळ्या. येस ऋषी अँड टीम व्हेरी वेल डन. अप्रतिम. आणि सगळ्यांनी मस्त कॉन्ट्रीब्युशन दिलं. पम्या काय वेगळाच तुझा बेरिंग आणि लुक काहीतरी वेगळंच आहे आणि मजा आली मला ते बघताना. पिपी खतरनाक. ते जे एकेकाकडे बघून थांबून जो हुंकार काढत होतास ना तो असा छातीत लागत होता वगैरे तो फारच बहारदार. अरुण ते जे हसलायस ना तू इतकं जिव्हारी लागणार का होतं ते, पण मजा आली. आणि तुमच्या सगळ्यांचं पण उत्तम साथ, एक उत्तम सांघिक सादरीकरण होतं. मजा आली. वंडरफुल.